नमस्कार, अभिरस किचन अँड क्राफ्ट चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण कोथिंबीरचे पराठे करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी इथे 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी चणा डाळीचं पीठ, 7-8 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 चम्मच जिरे, 1 चम्मच ओवा, धना पावडर, गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ। मसाला तयार करून घेऊया। मिरच्या, अद्रक, लसूण, जिरे ह्याचं वाटण करून घेऊया। वाटण करून झालेले आपण पीठ तयार करून घेऊया। गव्हाचं पीठ, चणा डाळीचं पीठ, ओवा, धना पावडर, गरम मसाला सर्व मिक्स करून घेऊया। कोथिंबीर हे सर्व मिक्स करून घेऊया। नुसार मीठ, थोडं थोडं पाणी करून हे मळून घेऊया। आणि हे वाटण केलेलं त्याच्यामध्ये टाकूया। हे पीठ आपण मळून घेऊया। पीठ मळून झाले, पराठे करून घेऊया। पिठाचा असा गोळा करून घ्यायचा, गव्हाच्या पिठामध्ये असं लावून असा लाटून घ्यायचा व्यवस्थित। असे सर्व पराठे लाटून घेऊया आणि हा पराठा शेकवून घेऊया। तवा ठेवलेला आहे, तव्याला थोडं तेल लावून घेऊया आणि पराठा याच्यावर टाकून घेऊया। पराठा टाकूया, थोडंसं तेल सोडायचं किनारीने। 2 मिनिटं शेकवून घेऊया। पराठा पलटी करून घेऊया। इकडून पण 2 मिनिटं शेकवून घेऊया। थोडंसं तेल सोडायचं। दोन्ही साईडने पराठा शेकवून झालेला आहे। असेच आपण सर्व पराठे करून घेऊया। अशा पद्धतीने कोथिंबीरचे पराठे तयार झालेले आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरस किचन अँड क्राफ्ट चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा।